आणि आता टॉप 50 मध्ये घेऊयात महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा। उद्धव ठाकरेंच्या सामनासोबतच्या मुलाखतीचा दुसरा भाग प्रसारित। काश्मीर देशाचा अविभाज्य भाग, पहलगाम आतमध्ये आहे, तिथपर्यंत दहशतवादी पोहोचले कसे? उद्धव ठाकरेंचा सवाल। पहलगाम हल्ल्यावरून उद्धव ठाकरेंचं सरकारवर टीकास्त्र। 3 महिन्यांनंतरही हल्ल्यातील दहशतवाद्यांचा पत्ता नाही, हे सरकारचं मोठं अपयश, उद्धव ठाकरेंचा आरोप। ऑपरेशन सिंदूर कोणाच्या दबावाखाली मागे घेतलं? मी युद्ध थांबवलं, ट्रम्प म्हणतात। सध्या देशाचा व्यापार सुरू, ठाकरेंचा घणाघात। भाजपला पंतप्रधान गृहमंत्री आहे, देशाला नाही, उद्धव ठाकरेंचा टोला। मोदी 75 नंतर निवृत्त होतात का बघू, मोदींनंतर कोण भाजपला? सवाल। राज ठाकरे आणि आपण 20 वर्षांनी एकत्र आलो, राज्यासाठी जे करावं लागणार ते करू, उद्धव ठाकरेंचं आश्वासन। मुंबईकरांना मुंबईतून बाहेर फेकलं जात आहे, आधी गिरणी कामगार फसवला गेला, वांद्रे रिक्लेमेशन जागेवर धारावीकरांना जागा द्या, उद्धव ठाकरेंची मागणी। मुंबईतला मराठी माणूस एकवटतोय, भाषेचा द्वेष नाही पण हिंदीची सक्ती सहन करणार नाही, ठाकरेंचं वक्तव्य। मुंबईत आज शासन आपल्या दारी उपक्रम, गोरेगावच्या नेस्को हॉलमध्ये होणार कार्यक्रम। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राहणार उपस्थित, तर सकाळी 9 ते दुपारी 1 वाजेपर्यंत कार्यक्रमाचं आयोजन। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ऍक्शन मोडवर, शिंदेंच्या हस्ते आज अंधेरीतील मनपा रुग्णालय आणि मार्केटचं भूमिपूजन। दुपारी 12 वाजता शिवसेनेचा कार्यकर्ता मेळाव्याचं आयोजन। बीडमध्ये राष्ट्रवादीच्या कार्यकर्ता निर्धार मेळाव्याचं आयोजन, सकाळी 10 वाजता होणार मेळाव्याला सुरुवात। राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे उपस्थित राहणार। राज्याला जातीच्या विळख्यातून मुक्त करा, उद्योगपतींच्या नव्हे तर समाजाच्या विकासाचा महाराष्ट्र हवा, शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे राष्ट्राध्यक्ष शशिकांत शिंदेंचं साताऱ्यात वक्तव्य। धाराशिवच्या उमरग्यामध्ये शिवसैनिकांमध्येच जुंपली, बॅनरवर फोटो नसल्यानं पालकमंत्री प्रताप सरनाईकांच्या स्वागतासाठी लावलेले बॅनर्स शिवसैनिकांनीच फाडले, 8 ते 10 बॅनर फाडल्याचं समोर। मुख्यमंत्री फडणवीस आणि आदित्य ठाकरे एकाच हॉटेलमध्ये, दोन्ही नेते वेगवेगळ्या कार्यक्रमांसाठी हॉटेलमध्ये, दोन्ही नेत्यांची भेट झाली नाही, सूत्रांची माहिती। शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्षपदी आमदार शशिकांत शिंदे यांची निवड झाल्यानंतर साताऱ्यातील बॉम्बे रेस्टॉरंट इथे जल्लोषात स्वागत, शहरातून भव्य रॅली। धाराशिवमध्ये मराठा आंदोलकांनी प्रताप सरनाईकांना अडवलं, मराठा आंदोलक आणि सरनाईक यांच्यात शाब्दिक चकमक, कुणबी जात वैधता प्रमाणपत्र अधिकाऱ्यांकडून अडवली जात असल्याचा मराठा कार्यकर्त्यांचा आरोप। मुंबईत आज चिंतामणी गणपतीचा पाटपूजन सोहळा, संध्याकाळी 4 वाजता सोहळा पार पडणार। मुंबईत मेट्रो 3 ऑक्टोबर पर्यंत कार्यान्वित होणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची माहिती। मुंबईत 3ही रेल्वे मार्गांवर आज मेगा ब्लॉक, मध्य हार्बर आणि पश्चिम रेल्वेवर आज मेगा ब्लॉक, सकाळी 11 ते दुपारी 4 दरम्यान मेगा ब्लॉक। सोलापुरात पंढरपूर कॉरिडॉर संदर्भात मुख्यमंत्र्यांची आढावा बैठक, जिल्हा प्रशासनाकडून घेतली भूसंपादनाबाबतची माहिती। यवतमाळमध्ये पोलीस दलाच्या वतीनं ऑपरेशन प्रस्थान अंतर्गत 1515 विद्यार्थ्यांना स्वसंरक्षणाचे धडे आयोजित, भव्य रोजगार मेळाव्यात 7500 युवकांचा सहभाग। जायकवाडी धरणात 77.61% पाणीसाठा, मात्र अद्याप मराठवाड्यात पुरेसा पाऊस नाही, मराठवाड्याला अजूनही पावसाची प्रतीक्षा, छत्रपती संभाजीनगरसह अनेक विभागात टँकरने पाणी पुरवठा। गडचिरोलीत 22 जुलै रोजी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पहिला एकात्मिक स्टील प्रकल्पाची पायाभरणी, मुख्यमंत्र्यांच्या वाढदिवसानिमित्त कार्यक्रमाचं आयोजन, वृक्ष लागवड पंधरवड्याचंही करणार उद्घाटन। मालेगाव जन्म दाखला घोटाळा प्रकरणी नायब तहसीलदार आणि त्यांच्या पत्नीच्या अडचणीत वाढ, नायब तहसीलदार संदीप धारणकर आणि त्यांच्या पत्नी दीपाली धारणकर यांच्या पोलीस कोठडीत सोमवारपर्यंत वाढ। मध्य रेल्वेकडून कोकणात जाणाऱ्यांसाठी खुशखबर, मध्य रेल्वेकडून 250 गणपती विशेष रेल्वे गाड्या 24 जुलैपासून होणार आरक्षणाला सुरुवात।
दूषित पाण्याविरोधात महिलांचा घागर मोर्चा. चंद्रपूर शहरात महिला आक्रमक. दूषित पाण्याच्या घागऱ्या घेऊन महिलांचा पालिकेवर मोर्चा. महाराष्ट्रातील पहिल्या बाप्पाचं आगमन. कोल्हापूरचा राजा मुंबईच्या परेल वर्कशॉपमधून रवाना. 12 फूट उंच मूर्ती कोल्हापूरकडे प्रस्थान. अंबाबाई ट्रस्टच्या वेबसाईटवरील आक्षेपार्ह मजकूर हटवला. आक्षेपार्ह मजकूर प्रकरणी चौकशी होणार. लवकरच अधिकृत माहिती अपलोड करणार. जिल्हाधिकारी अमोल येडगेंचं आश्वासन. बीडमध्ये माजी आमदार भीमराव धोंडेंच्या वाढदिवसानिमित्त क्रीडा स्पर्धेचं आयोजन. 4000 खेळाडूंचा सहभाग. 20 स्पर्धांमध्ये 90 शाळांचा समावेश. साताऱ्यात कराड चिपळूण राज्य महामार्गाचं काम निकृष्ट पद्धतीनं सुरू असल्याचा स्थानिकांचा आरोप. चिखलात कॉन्क्रीट ओतून रस्ता पूर्ण केला जातोय. कामाकडे प्रशासन दुर्लक्ष करत असल्याचा आरोप आहे. भंडाऱ्यात आरोग्य विभागाकडून श्याम हॉस्पिटलची चौकशी. रुग्णालयात अल्पवयीन मुलीवर डॉक्टरकडून अश्लील कृत्य. डॉक्टर मात्र फरार. तर चौकशीवेळी पोलिसांचा चोख बंदोबस्त तैनात. साताऱ्यातील कुसगाव ग्रामस्थांचा मोर्चा मुंबईच्या दिशेनं रवाना. गावाशेजारी असलेला स्टोन क्रेशरचा परवाना रद्द करण्याच्या मागणीसाठी जिल्हा प्रशासनाच्या विरोधात मोर्चा. छत्रपती संभाजीनगरच्या विद्यादीप बालगृहाची मान्यता रद्द. छावणीतील विद्यादीप बालगृहाला टाळं. 79 अनाथ मुलींचे अन्यत्र स्थलांतर. वाशिमच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात भ्रष्टाचार. मानव विकास शिबिर अंतर्गत जवळकामध्ये भ्रष्टाचार. बचत गटातील महिलांच्या अनुदानावर कर्मचाऱ्यांचा डल्ला. नंदुरबारमध्ये महाराष्ट्र राज्य परिचारिका संघटनांचा संप. विविध मागण्यांसाठी परिचारिकांचा बेमुदत संप. परिचारिकांच्या संपामुळे रुग्णांची मात्र गैरसोय. हिंगोलीमध्ये आदिवासी विद्यार्थ्यांच्या उपोषण स्थळी सुनील तटकरेंची भेट. आदिवासी विद्यार्थ्यांच्या समस्या जाणून घेत योग्य पाठपुरावा करण्याचं आश्वासन दिलं. परभणीत आमदार डॉक्टर राहुल पाटील यांच्या संकल्पनेतून महाआरोग्य शिबिराचं आयोजन. शिबिरात मोठ्या संख्येनं ज्येष्ठ नागरिकांना दिला लाभ. यवतमाळमधील कळंब तालुक्यात 61 ग्रामपंचायतींसाठी सरपंच पदाचं आरक्षण जाहीर. सोडत ऐकण्यासाठी मोठ्या प्रमाणात नागरिक उपस्थित. वाशिम शहरात ट्रिपल सीट कागदपत्र नसलेली वाहने सुसाट वेगात धावत असल्यानं पोलीस निरीक्षकांकडून आता जोरदार कारवाई करण्यात येते. बीडच्या गेवराई तालुक्यात बंजारा समाजानं एकतेचा नारा दिला. मंत्री इंद्रनील नाईक यांचं जंगी स्वागत. गेवराईत हजारो बंजारा समाज बांधव एकवटले. राज्यात हिंदी सक्ती नको. हिंदी शिकू द्यावी पण हिंदीची सक्ती नको. अभिनेता स्वप्नील जोशीचं परखड मत. अमरावतीत तेली समाजाचा राज्यस्तरीय उद्योजक मेळावा. गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार. चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते सत्कार. गडचिरोलीत आदिवासी विकास विभागातील 156 आश्रमशाळांमधील 304 विद्यार्थ्यांच्या तोंडात कॅन्सरची लक्षणं आढळली. नियम फाउंडेशनकडून विद्यार्थ्यांना तंबाखू आणि तंबाखूजन्य पदार्थांपासून दूर ठेवण्यासाठी जनजागृती सुरू. गोंदियात परिणय फुकेंच्या ताफ्यातील वाहनाची तरुणाला धडक. रस्ता ओलांडत धडक लागल्यानं तरुणाचा मृत्यू. परिणय फुके न थांबता निघून गेल्याचा कुटुंबियांचा आरोप. बीडच्या कौटुंबिक न्यायालयाच्या बाहेर कर्तव्यावर असलेल्या एका पोलीस कर्मचाऱ्याचा गेम खेळतानाचा व्हिडिओ व्हायरल. संबंधित कर्मचाऱ्याचं नाव आणि माहिती मात्र अद्याप समोर आली नाही. पुण्यात गुंडांचा राडा सुरूच. गोखलेनगर भागात गाड्यांची तोडफोड. 3 आरोपींकडून दुचाकी गाड्यांची तोडफोड. परिसरात दहशत माजवण्यासाठी वाहनांची तोडफोड. पैठणमध्ये मारोळ इथे फसल विमा पाठशाळेचं आयोजन. भारतीय कृषी विमा कंपनीच्या वतीनं आयोजन. गोरेगाव येथील 9 कृषी केंद्राचे 7 दिवसांसाठी परवाने निलंबित. केंद्रांच्या कामात अनियमितता आढळून आल्यानं कृषी विभागाची कारवाई. सोयगाव येथे उत्पन्न बाजार समितीच्या आवारात आमदार अब्दुल सत्तार यांच्या अध्यक्षतेखाली शेतकरी मेळावा संपन्न. मेळाव्यात आजी माजी लोकप्रतिनिधी तसेच परिसरातील शेतकऱ्यांची मोठ्या संख्येत उपस्थिती.
सोलर प्रोजेक्टच्या नावाखाली शेतकऱ्यांची फसवणूक कदापि सहन करणार नाही. शेतकरी नेते राजू शेट्टींचा इशारा. खरीप हंगामातील पिकांवर मिल्पीडस किडीचा प्रादुर्भाव. किडीमुळे पिकांची वाढ खुंटली. शेतकरी मात्र हैराण. जालना एमआयडीसीतील कामगाराला लुटणारी टोळी जेरबंद. कामगाराची खंजीरचा धाक दाखवून लूट. आरोपीकडून 48,000चा मुद्देमाल जप्त. पिंपरी चिंचवड शहरात मध्यरात्री दरोडेखोरांचा दरोड्याचा प्लॅन फसला. घरमालक आणि नागरिकांच्या सतर्कतेमुळे दरोडेखोर पसार, तर दरोडेखोरांचा शोध सुरू. साताऱ्यात कराडच्या वेळेगावच्या सराफाच्या दुकानात चोरी प्रकरणी चोराला अटक. केरळमधून चोराला अटक. जालना एमआयडीसीतील कामगाराला लुटणारी टोळी जेरबंद. कामगाराची खंजीरचा धाक दाखवत लूट. आरोपीकडून 48,000चा मुद्देमाल जप्त. भंडाऱ्यात वाळू माफियांनी वाळूने भरलेला ट्रॅक्टर थेट पोलिसांवर चालवला. पोलीस अधिकारी यात जखमी झालाय. चंद्रपुरात मोरांच्या तस्करीचा प्रकार उघडकीस. इराई नदीवर मोर पकडण्यासाठी तस्करांकडून जाळे. पोलिसांकडून जाळे ताब्यात, तर राष्ट्रीय पक्षाची सुरक्षा मात्र धोक्यात. भिवंडीत पोलिसांवर हल्ला करणाऱ्या 8 आरोपींना 5 महिन्यांनी अटक. आरोपींना 4 दिवसांची पोलीस कोठडी. इचलकरंजीत महिला व्यावसायिकावर प्राणघातक हल्ला. फटाके फोडल्याच्या किरकोळ कारणावरून हल्ला. 4 विरोधात गुन्हा दाखल, तर 2 पोलीस कोठडी. बीड शहरातील पेठ भागातील मारहाणीचा व्हिडिओ समोर. 3 ते 4 जणांकडून तरुणाला बेदम मारहाण. मारहाणीचा व्हिडिओ देखील आता समोर आलाय. यवतमाळमध्ये चक्क बँक मॅनेजरला 6 लाखांचा ऑनलाईन गंडा. संपूर्ण प्रकरणाची पोलिसांकडून तपासणी सुरू. सावत्र वडिलांनीच केला मुलीवर अत्याचार. छत्रपती संभाजीनगरमधील धक्कादायक घटना. मुलगी बेशुद्ध पडूनही आईने लपवली घटना. मुलीला मारहाण, तर गळ्यावर देखील चटके. यवतमाळमधील पुसदच्या भीमवाडीमध्ये धारदार शस्त्रासह एकाला ताब्यात घेतलं. पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल. पोलिसांकडून पुढील तपास सुरू. नाशिकच्या आठवडे बाजारात 2 सोनसाखळी चोर महिलांना अटक. मध्य प्रदेशमधून 2 महिलांना पोलिसांनी अटक केली. पोलिसांकडून पुढील तपास सुरू. माणगावमधील तरुणांकडून खवले मांजराचं संरक्षण. मांजर पुराच्या पाण्यात वाहून मानवी वस्तीत पोहोचलं. मांजर वन विभागाच्या ताब्यात. अमरावतीत 2 महिन्यात 1,235 जणांना श्वानांचा चावा. शहरात तब्बल 1 लाखाहून अधिक मोकाट श्वान. श्वानांचा बंदोबस्त करण्याची नागरिकांची मागणी. रत्नागिरीत आरेवारे समुद्र किनाऱ्यावर समुद्रात बुडून 4 जणांचा मृत्यू. 3 बहिणींचा समावेश, तर समुद्राच्या लाटांचा अंदाज न आल्यानं समुद्रात ओढले जाऊन मृत्यू. यवतमाळमध्ये पुसद तालुक्यात दुकानांना आग. शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याची घटना. 4 दुकाने जळून खाक. भिवंडी बायपास इथे मुंबईहून नाशिकच्या दिशेनं जाणाऱ्या ट्रकला भीषण आग. आगीत संपूर्ण ट्रक जळून खाक. करमाळा जातेगाव रस्त्यावर वारकऱ्यांना घेऊन जाणाऱ्या पिकअप गाडीचा अपघातात 8 ते 10 वारकरी जखमी, तर जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू. भाजपच्या 29 राज्यांमध्ये संघटनात्मक निवडणुका पूर्ण. मात्र अद्याप नवीन राष्ट्रीय अध्यक्षांची घोषणा नाही. 7 राज्यांमध्ये तेच. मॅरेथॉन धावपटू फौजा सिंग यांच्या पार्थिवावर आज जालंधर जिल्ह्यात बियास इथे अंत्यसंस्कार केले जाणार. फौजा सिंग यांचा अपघातात मृत्यू. पंतप्रधान नरेंद्र मोदी 23 ते 26 जुलै दरम्यान ब्रिटन दौऱ्यावर. द्विपक्षीय व्यापार करारावर सही करणार. व्यापार करार आणि राजकीय चर्चा होणार. पाकिस्तानचे उपपंतप्रधान इशाक दार आजपासून अमेरिका दौऱ्यावर. दार 4 दिवसांच्या अमेरिका दौऱ्यावर. पुण्यात इंजिनिअरचं शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्याकडून सोन्याची चोरी. चोरी करताना सीसीटीव्हीमध्ये विद्यार्थी कैद, तर तरुणाला अटक. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात अघोरी प्रकार समोर. भूत उतरवण्याच्या नावाखाली युवकाला मारहाण.
प्रकरणी भोंदू बाबावर गुन्हा दाखल. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.